अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, धनश्रीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि त्याचे जे काही नियम आहेत, काही अटी आहेत, तर त्याविषयी आपण बोलणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गुरुचरित्र या अमृततुल्य ग्रंथाला पाचवा वेद देखील मानला जातो, कारण त्याची तेवढी थोर अशी महती आहे। अनेक जण या परमपवित्र अशा वेदतुल्य ग्रंथाचे पारायण देखील करतात आणि अनेकांना याचे पारायण करायचं असतं, पण हे पारायण कसं करायचं, याचे नियम काय आहेत हे माहीत नसल्यामुळे किंवा इच्छा असून देखील आपण हे पारायण करायला जमत नाही, कारण आपल्याला मनात अनेक प्रकारच्या शंका असतात की हे नियम आपल्याकडून पाळले जातील का, किंवा त्याचे नियम खूप कडक असतात असं देखील काही जणांना वाटत असतं आणि म्हणून हे पारायण केलं जात नाही। पण याविषयी मी अगदी सविस्तर सांगणार आहे। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। असंख्य अशा गोष्टीतून, त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे आणि ते म्हणजेच श्री गुरुचरित्र पारायण। अगदी वेदांप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने अतिशय दिव्य आणि चमत्कारिक असे आपल्याला त्याचे फायदे होतात। आणि ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्या स्वतःवर असेल किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावं हे सुचत नाही, तर त्यावेळेला देखील अमृततुल्य अशा ग्रंथाचं पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो। असे अनेक आणि चमत्कारिक अनुभव आपल्याला येतात आणि गुरुचरित्र वाचल्याने काय होतं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा, त्यात तुम्हाला अगदी सविस्तर माहिती मिळेल। श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचे वाचन एका सुरात आणि एका लयीत व्हायला हवे असते आणि एका दिवसात जेवढे अध्याय वाचून पूर्ण व्हायला हवे, म्हणून आपण अगदी घाईघाईने हे वाचायचं नसतं। जे अध्याय आपण वाचलेले आहेत त्यात नेमकं काय सांगितलेलं आहे हे लक्षात यायला हवं, म्हणजे त्या कथा आपल्या अगदी स्मरणात राहायला हव्या इतक्या आपण त्या काळजीपूर्वक वाचायचं असतं। आणि अगदी नाहीतर आपण म्हणजे ते अध्याय आपल्याला वाचून पूर्ण करायचे आहेत म्हणून घाईघाईत ते वाचायचं नाही। आणि गुरुचरित्र पारायण करताना नेहमी आपण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं असतं। गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी आपण बसलेले असतो त्याच ठिकाणी बसायचं आणि 7ही दिवस त्याच जागी बसून पारायण करायचं आहे। आणि ज्या वेळेला तुम्ही पारायणाला बसले असतील तर 7ही दिवस म्हणजे 7 दिवसाचं पारायण करत असतील तर 7ही दिवस त्याच वेळेला बसायचं, म्हणजे जागा आणि बसण्याची वेळ ही फिक्स असायला हवी। श्री गुरुचरित्र पारायण हे नेहमी शुक्रवारी वाचायला सुरुवात करायची, म्हणजे जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असतील तर शुक्रवारी सुरुवात केली तर गुरुवारपर्यंत पारायण पूर्ण होईल आणि शुक्रवारी म्हणजे 7 दिवसाचं पारायण पूर्ण झाल्यानंतर 8व्या दिवशी पारायणाची सांगता करायची असते। म्हणजेच शुक्रवारी सुरुवात करायची आणि पारायणाची सांगता देखील शुक्रवारीच करायची असते, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे। म्हणून शक्यतो पारायणाची सांगता म्हणजे सुरुवात आणि सांगता ही शुक्रवारी करायची असते। पण जेव्हा गुरुपौर्णिमा असेल, दत्त जयंती असेल तर त्यावेळेला कुठल्याही दिवशी तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकतात। म्हणजे जसं की गुरुपौर्णिमा ही 8व्या दिवशी येईल, याप्रमाणे तुम्ही अगोदर 7 दिवस अगोदर पारायणाला सुरुवात करायची असते। आणि जर काही कारणास्तव जर तुम्हाला अगदी इच्छा असेल पारायण करायची तर त्यावेळेला तुम्ही अगदी तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही पारायण करायला सुरुवात करू शकतात। पण जे पुस्तक आहे त्यात म्हणजे आणि जेव्हा तुमची गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल, अगदी मनापासून तुमची इच्छा असेल, तर त्यावेळेला तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे कुठल्याही दिवशी वाचायला सुरुवात करू शकतात। मग त्या दिवशी शुक्रवार असायलाच हवं असं नाही, कारण गुरुचरित्र हे जे पारायण आहे म्हणजे गुरुचरित्र हा जो वेदतुल्य असा ग्रंथ आहे तर त्यात सांगितलेलंच आहे की अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र। म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अगदी मनापासून वाटत असेल, तुमचं अगदी मनापासून करायची इच्छा असेल तर त्यावेळेला तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू शकतात आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला इच्छित फल प्राप्ती त्याच्याने होऊ शकते। म्हणून गुरुचरित्र पारायण तुम्ही नक्कीच वाचायला सुरुवात करा।
आणि पूर्ण वर्षभरात आपल्याला कमीत कमी 3 पारायणं तरी करायलाच हवे असतात आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही पारायण करू शकतात। म्हणजे दर महिन्याला जर तुम्ही 1 पारायण करू शकत असतील तर अतिउत्तम। तुमच्याने जेवढी जास्त सेवा होईल तेवढं चांगलं। पण आपण जी काही सेवा करतो पण ती अगदी करायची म्हणून करायची नाही, तर ती अगदी अंतःकरणापासून करायची असते आणि हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि तो सर्वच पारायणांसाठी लागू होतो। आणि श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का, तर हा मोठा वादाचा विषय आहे। कारण काहींना वाटतं की करावे आणि काहींना वाटतं करू नये, पण आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाही आहे की ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते करावं। पण दिंडोरी प्रणीत जे केंद्र आहे तर त्यात परमपूज्य अण्णासाहेब मोरे गुरुमाऊलींनी सर्वांना ही सुवर्ण संधी अगदी उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजे गुरुमाऊलींनी महिला देखील हे पारायण करू शकतील असा आदेश दिलेला आहे। म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात अगदी लाखो करोडो भाविक गुरुचरित्र ह्या वेदतुल्य ग्रंथाचं पारायण करत असतात आणि गुरुचरित्र पारायणाचे अगदी अद्भुत आणि चमत्कारिक असे त्यांना अनुभव देखील येतात। अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण हे गुरुचरित्राचं पारायण करू शकतात। आणि श्री गुरुचरित्र पारायण करायच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे आणि गाईला पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा असतो। म्हणजे तुम्ही जेव्हाही पारायण करणार असतील तर त्याच्या आदल्या दिवशी ही सेवा नक्कीच करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून मग पारायणाला सुरुवात करायची असते। पारायण करण्यासाठी दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र हे तुमच्याकडे हा ग्रंथ असेल तर तो वाचावा किंवा तुमच्याकडे जो ग्रंथ असेल त्याचं देखील तुम्ही पारायण करू शकतात। आणि श्री गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करण्या अगोदर महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर सुपारी घ्यायची आणि पूर्वेकडे जागा जी असेल म्हणजे पूर्वे दिशेला जी जागा असेल तर ती स्वच्छ झाडून घ्यायची आणि गोमूत्र शिंपडून अगदी व्यवस्थित पुसून घ्यायची आणि त्यानंतर त्यावर एक पाट ठेवायचा। पाटाखाली लहानशी रांगोळी काढायची आणि त्यावर रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचं। त्यानंतर पाटावर स्वच्छ धुतलेलं पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि लाल नसेल तर मग पांढऱ्या रंगाचं असेल ते देखील चालेल, पण ते स्वच्छ असायला हवं एवढंच। आणि त्यानंतर मग दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती किंवा मग सुपारी ठेवायची आणि जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आणि फोटोच्या उजव्या बाजूला म्हणजेच ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आणि त्याला आंब्याचे किंवा मग विड्याची 5-7 पानं असं ठेवायची आणि त्यावर नारळ ठेवायचा आणि कलशात 1 सुपारी, चांदीचं नाणं किंवा मग सुटे पैसे, फूल, अक्षता, हळदी कुंकू टाकायचं आणि मग त्यावर नारळ ठेवायचा आणि कलशाला अष्टगंध हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची। त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा मग गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आणि जर विड्याच्या पानावरती ठेवायची असते। जर विड्याची पानं नसतील तर तांदळावर देखील तुम्ही सुपारीची स्थापना करू शकतात। आणि गणपतीला म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, खडी साखर किंवा साखर असेल आणि दूध साखरेचा नैवेद्य, फळं, फुलं हे ठेवायचं असतं जे नेहमी आपण पूजेत घेत असतो। अष्टगंध, धूप लावायचा, दिवा लावायचा। दिवा 7 दिवस अखंड लावला तर अतिउत्तम किंवा मग पारायण वाचताना तर दिवा चालूच असायला हवा आणि तुपाचा किंवा तेलाचाही दिवा तुम्ही लावू शकतात। आणि त्यानंतर फळं नसतील तर मग नारळ ठेवायचा आणि दक्षिणा ठेवायची आणि पाटाच्या सभोवर पूर्ण रांगोळी काढायची आणि पारायण झाल्यानंतर म्हणजे पारायण 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं ते पूर्ण झाल्यानंतर ती दक्षिणा आहे तर ती दत्त मंदिरात दान पेटीत टाकायची किंवा मग एखाद्याला अन्नदान म्हणून काहीतरी म्हणजे गरजू व्यक्तीला ती तुम्ही देऊ शकतात। आणि मग नंतर पूजेला सुरुवात करायची। 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं असतं, 1 माळ नवार्णव मंत्र म्हणायचा आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची 1 माळ जप करायचा असतो आणि अध्याय वाचायला सुरुवात करायची आणि गणपती दत्त महाराजांचे अक्षताने आवाहन करायचं, त्यांची पूजा करायची, फळ फूल नैवेद्य धूप दीप दाखवायचा आणि संकल्प करायचा। आणि संकल्प कसा करायचा ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, फुलं घ्यायचे आणि तुम्ही म्हणजे हे पारायण कशासाठी करतायत आणि ते किती दिवसाचं करतायत तर ते बोलायचं, स्वतःचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं आणि संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराजांना विनंती करायची आणि सरळ हाताने पाणी तमानात सोडायचं असतं। आणि संकल्प केल्याशिवाय पारायण करायला सुरुवात करायची नाही। सर्वात अगोदर संकल्प करायचा म्हणजे ते तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आहात आणि हे पारायण तुम्ही कुठल्या कामासाठी करतायत ते नक्कीच बोलायचं
आणि अगदी साध्या पद्धतीने आपण संकल्प करायचा आणि नंतर मग पारायणाला सुरुवात करायची। आणि जे रोजचे अध्याय ठरलेले असतात तर त्याप्रमाणे म्हणजे ग्रंथातच ते दिलेलं आहे की रोज तुम्ही किती अध्याय वाचायचे। तर 7 दिवसाचं पारायण करणार असेल तर 7 दिवसांचं त्याच्यात दिलेलं आहे। जर तुम्ही म्हणजे ते रोजचे अध्याय ठरल्याप्रमाणे जर नाही झाले तरी एखादा अध्याय थोडाफार पुढे मागे तुम्ही करू शकतात, कारण एखादा अध्याय थोडा मोठाही असू शकतो, म्हणून ते तुम्ही तुमच्याप्रमाणे पण ते ठरलेल्या दिवसांमध्येच ते पारायण पूर्ण व्हायला हवे, एवढं मात्र लक्षात असू द्यायचं। रोज अध्यायाचे वाचन करत असताना मध्येच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये आणि पारायण काळात ब्रह्मचर्य पालन करायचं असतं आणि दुसऱ्याकडचं म्हणजे परान्न घ्यायचं नसतं, म्हणजे दुसऱ्याकडे बनवलेलं काही खायचं नाही आणि पारायण काळात जर दुसऱ्याच्या घरी तर जाऊच नये आणि जर तुम्ही जॉब वगैरे करत असतील तर जेवणाचा डबा घरूनच न्यायचा आणि त्यात कांदा लसूण टाकलेलं नसावं, म्हणजे कांदा लसूण देखील वर्ज्य करायचं आहे। आणि जेथे पूजेचं पाठ मांडलेलं असतं तर तिथेच त्या रूममध्येच देवाच्या जवळ म्हणजे देवाच्या सान्निध्यात झोपायचं असतं। तर झोपताना फक्त चटई किंवा मग सतरंजी असेल तर तीच घ्यायची असते आणि डाव्या कुशीवर झोपायचं असतं। पारायणाच्या काळात परान्न तर घ्यायचंच नसतं, पण दुसऱ्याच्या परान्न म्हणजे काय की दुसऱ्याच्या घरचं जेवण किंवा पाणी जे काही असेल ते पण दुसऱ्याच्या घरचं काहीही घ्यायचं नसतं आणि कांदा लसूण खायचा नसतो आणि त्याचबरोबर एकच धान्य खायचं असतं। म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी भाजी पोळी जी खाल्ली असेल तर 7ही दिवस तीच भाजी आणि पोळी खायची आहे किंवा भाकरी खाणार असतील तर 7ही दिवस भाकरी आणि जी भाजी पहिल्या दिवशी खाल्ली असेल तीच भाजी खायची असते। म्हणजे आज वेगळी भाजी दुसऱ्या दिवशी दुसरी भाजी असं करायचं नाही। पहिल्या दिवशी तुम्ही जी भाजी पोळी खाणार असतील किंवा भाजी आणि भाकरी खाणार असतील तर तेच 7ही दिवस किंवा 3 दिवसाचं पारायण असेल तर 3ही दिवस तेच खायचं आहे। आणि त्यानंतर मग जर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करणार असतील तर मांसाहार हा टोटली बंद करायचा आहे। म्हणजे जेवढे दिवस तुम्ही पारायण करत आहात तर त्याच्या आदल्या दिवसापासून तर पूर्ण पारायणाची सांगता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील मांसाहार करायचा नाही किंवा घरात देखील बनवायचा नाही। आणि घरातल्या व्यक्तींनी बाहेर देखील म्हणजे असं काही जण विचारतील की घरातल्या व्यक्तींनी बाहेर जाऊन नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का, म्हणून मी ते देखील आत्ताच सांगते की घरातल्या व्यक्तींनी देखील बाहेर देखील जाऊन नॉनव्हेज खायचं नाही, तेवढे दिवस हा नियम पाळायचाच आहे। गुरुचरित्राचं पारायण करत असतील तर उपवास करायचा असतो का, हे मला नक्कीच कमेंटमध्ये विचारतील, ते देखील मी सांगते की गुरुचरित्राचं पारायण करत असताना उपवास करायची आवश्यकता नसते, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही 7 दिवस एक वेळ जेवून उपवास देखील करू शकतात। पण तिथे असं काहीही सांगितलेलं नाही आहे की तुम्ही उपवास करायचा, असं कंपल्सरी नाही आहे, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात। आणि पारायण काळात चामड्याची चप्पल घालायची नसते, तसंच पुरुषांनी दाढी कटिंग करायची नसते, नखं कापायची नसतात आणि गुरुचरित्राचं पारायण अर्ध्यातून सोडू नये, कारण जर तुम्ही पारायणाला बसले असतील आणि मध्येच उठायचं देखील नाही किंवा काही अडचणी आल्या, कारण 7 दिवसाचं पारायण असेल किंवा 3 दिवसाचं असेल, त्यात जर काही अडचणी आल्या तर तुम्ही ते पारायण अर्ध्यात सोडायचं नाही। म्हणजे जसं की अंत्यविधी वगैरे असेल, काही घटना घडली असेल आणि तिथं तुम्हाला जाणं भागच असेल तर त्यावेळेला तुम्ही शक्यतोवर जाणं टाळायचं, पण जर जवळचं असेल तर मग तुम्ही जाऊ शकतात, पण पारायण हे दुसऱ्याकडून तरी ते पूर्ण करून घ्यायचं, पण पारायण अर्ध्यात सोडायचं नसतं। आणि गुरुचरित्राचं पारायण तुम्ही पहाटे 3 वाजेपासून तर दुपारच्या 4 वाजेपर्यंत हे पारायण वाचू शकतात। फक्त दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान हे पारायण वाचायचं नसतं, कारण दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान कुठलीच सेवा करायची नसते, कारण 12 ते 12:30 हा टाईम महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो, म्हणून त्यावेळेला आपण कुठलीही सेवा करत नाही। हे पारायण तुम्ही 7 दिवसातही करू शकतात किंवा 3 दिवसात एक पारायण देखील पूर्ण करू शकतात आणि 21 दिवसात 3 पारायण देखील करू शकतात। पारायणाची सांगता करताना पारायणाची जेव्हा आपण सांगता करतो म्हणजे 7 दिवसाचं असेल तर 7 दिवस पारायण पूर्ण वाचायचं आणि 8व्या दिवशी पारायणाची सांगता करायची असते। तर त्यावेळेला 4 नैवेद्य करायचे असतात, एक कुलदेवीचा, एक दत्त महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि एक नैवेद्य हा जी आपण तो ग्रंथ असतो गुरुचरित्र ह्या ग्रंथासाठी देखील
नैवेद्य बनवायचा असतो। अशा प्रकारे नैवेद्य बनवायचा असतो आणि एक नैवेद्य तुम्ही गाईसाठी देखील तुमच्या इच्छेनुसार ते बनवू शकतात। आणि बस अगदी साधे आणि सोपे नियम आहेत, काही गोष्टी आहेत तेवढ्या पाळायच्या आहेत आणि अगदी छान असं हे वेदतुल्य असं ग्रंथाचं पारायण तुम्ही करत नसतील तर नक्कीच करा। खूप कडक नियम नाही आहेत, फक्त काही ठराविक नियम आहेत तेवढे आपण ते पाळायचेच आहेत। आणि सकाळ संध्याकाळ देवाला नैवेद्य दाखवायचा आणि जे आपण बनवलेलं असेल म्हणजे जे काही स्वयंपाक आपण घरामध्ये बनवतो त्याचाच देवाला नैवेद्य दाखवायचा असतो। सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा। आणि गुरुचरित्र हा ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही। हा ग्रंथ किंवा कुठलाही ग्रंथाचा आपण पारायण करतो त्यावेळेला तो ग्रंथ हातात धरून वाचायचा नसतो, तर त्यासाठी पाट किंवा चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्यासाठी जे लाकडी स्टँड मिळतं ते देखील तुम्ही घेऊ शकतात। किंवा नसेल तर तुम्ही सरळ पाटावर ठेवायचं, म्हणजे पाटावर वस्त्र अंथरायचं आणि त्यावर ग्रंथ ठेवायचा असतो आणि ग्रंथाची देखील पूजा करून त्याला नमस्कार करायचा ग्रंथाला आणि मग पारायण वाचायला सुरुवात करायची आणि ग्रंथासाठी देखील नैवेद्य बनवायचा असतो। आणि 7 दिवस विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं। तर अगदी साधी आणि सोपी अशी पूजा आहे, तर नक्कीच करा। आणि जर तुम्ही आतापर्यंत कधीही गुरुचरित्राचं पारायण केलेलं नसेल तर नक्कीच एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं, म्हणजे आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करायचंच असतं। अगदी छान असा ग्रंथ आहे आणि तो वाचताना रोजचे ठरलेले अध्याय भराभर वाचून मोकळं व्हायचं नाही, तर त्यात काय दिलेलं आहे हे समजून घ्यायचं आहे। तुम्हाला हा ग्रंथाचं पारायण केल्यानंतर नक्कीच अनुभव येतील, कारण ह्या अगदी चमत्कारिक आणि अगदी दैवी रहस्याने भरलेला असा हा ग्रंथ आहे आणि त्याचं अगदी नियमांचं पालन करून आणि अगदी अंतःकरणापासून तुम्ही याचं पारायण केलं तर तुम्हाला नक्कीच याचे अनुभव मिळतील आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तर सुटतीलच, पण तुम्हाला खूप छान वाटेल आणि याचा नक्कीच तुम्हाला म्हणजे अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। तर एकदा तुम्ही नक्कीच याचं पारायण करा आणि जे कोणी याचं पारायण नेहमीच करत असतील तर त्यांनी इतरांना याविषयी नक्कीच माहिती सांगायची आहे, कारण जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराजांची सेवा पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांचे संकट दुःख जे काही असेल तर ते दूर होण्यासाठी हा अगदी प्रभावी आणि अगदी रामबाण असा उपाय आहे। म्हणून गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करायचं असतं। आणि 7 दिवसात हे पारायण तुम्ही संकल्प केलेला असेल 7 दिवसाचा, तर 7 दिवसात पारायण पूर्ण करायचं आणि त्याची सांगता ही 8व्या दिवशी करायची। आणि सांगतेच्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी सकाळी 10:30 वाजता महाराजांची आरती असते, तर त्याच्या अगोदर आपण महानैवेद्य बनवून घ्यायचा। महानैवेद्य म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य बनवू शकतात। पण जर पुरणपोळी वगैरेही तुम्ही बनवू शकतात किंवा डाळ भात आणि स्वीट वगैरे असंही बनवू शकतात। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नैवेद्य बनवायचं आहे। आणि त्या दिवशी तर एक कपलला जेवण सांगायचं असतं आणि सवाष्णांची ओटी भरायची असते आणि त्यांना दक्षिणा द्यायची असते। पण आता सध्याच्या काळात तर ते शक्य होणार नाही, कारण कोरोना पिरियडमध्ये म्हणजे आपण कोणाला बोलवू शकत नाही किंवा कोणी येणारही नाही। त्यापेक्षा आपण नंतर सर्व सुरळीत झाल्यानंतर तुम्ही तेव्हाही बोलवू शकतात किंवा मग एखादं दत्ताचं मंदिर असेल किंवा दत्तस्थानाला तुम्ही दक्षिणा देखील ती म्हणजे तेवढं जे पैसे असतील तर ते तुम्ही तिथे पाठवू शकतात। एखाद्या दत्तस्थानाला देखील ते तुम्ही अन्नदानाच्या स्वरूपात ते पाठवू शकतात, म्हणजे अन्नदानासाठी ते पाठवू शकतात। अशा पद्धतीने देखील आपण करू शकतो। जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ती दक्षिणा देऊ शकतात। आणि बस हेच नियम आहेत, पण हे अगदी साधे सरळ नियम आहेत, पण ते काटेकोरपणे पाळायचे आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा नियम की ते आपल्याला अगदी अंतःकरणापासून वाचायचं आहे आणि वारंवार घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। चुकून बाहेरची व्यक्ती कोणी घरात आली असेल, कोणी लेडीज वगैरे आली असेल तर म्हणजे जेव्हाही तुम्ही पारायणाला बसणार असतील तर पूर्ण घरात अगोदर गोमूत्र शिंपडायचं आणि मग नंतर पारायणाला सुरुवात करायची। खूप छान आणि अगदी दिव्य असा हा ग्रंथ आहे, याचं तुम्ही नक्कीच पारायण करा, याचे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत। आणि या अगोदर आपण श्री स्वामींची नित्यसेवा कशी करायची, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 108 पारायण कसं करायचे किंवा त्याचे नियम काय आहेत किंवा आणि अजून
म्हणजे हे जे पारायण असतात तर ते कसं करायचं याविषयी मी सर्व काही सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे दत्तबावणी कशी म्हणायची आणि दत्तबावणीचं अनुष्ठान कसं करायचं आणि दर पौर्णिमेला घरच्या घरी स्वामी समर्थ केंद्रानुसार सत्यनारायणाची पूजा कशी करायची याविषयी देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर तो तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज ते व्हिडिओ देखील पहा, तुम्हाला नक्कीच त्यांची मदत होईल। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा। तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।